ही एक ठीक आहे, ही एक डिफेंडर ही पण डिफेंडर. कसलं झाड आहे नाही, शेंगा शेंगा सारखं दिसतंय पान. जिथं नजर जाईल तिथं टी प्लांटेशन आहे भाई. शौकीन लोकांना काही टेन्शन नसतं, मे बी ते खर्च करू शकता. गुड मॉर्निंग मित्रांनो, एका नव्या व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता मी आहे कॅमरून हायलँड्स मध्ये ऍक्च्युली. तर मला एका गायडेड टूरवर जायचंय. तर जे येणार आहे 8:15 वाजता. तर आता वाजलेत 7:45. तर म्हटलं ठीक आहे, लवकर पळत जाऊ आणि ब्रेकफास्ट कम्प्लीट करून घेऊ. तर इथंच बाजूला एक इंडियन रेस्टॉरंट आहे. तर तिथे एकदा ब्रेकफास्ट झाला की म्हणजे मी मोकळा, नाही का. दुपारी जेवायला पण जर म्हणजे यांच्या पदार्थानुसार भेटलं, ते काय वगैरे पोर्क वगैरे बीफ असतं, त्यामुळे तिथे खायची इच्छा होत नाही माझी. जर तसं काय असलं तर ऍटलिस्ट मी स्किप करू शकेल, नाही का, जर ब्रेकफास्ट फुल झालेला असेल. तर आता तिकडे चाललोय बाजूच्या रेस्टॉरंट मध्ये, बघू आता. त्याच्यानंतर मी जाणार आहे त्या टूरवर. तर त्या टूरसाठी ऍक्च्युली त्यांनी लिस्ट दिली आहे काय काय प्लेसेस कव्हर करणार आहेत. जवळपास 9 ते 10 प्लेसेस आहेत. तर ते 10 प्लेसेस कव्हर झाल्यानंतर मे बी संध्याकाळी 4 पर्यंत वापस येऊन जाईल मी. तर 4 वाजता मे बी आणखी 1-2 ठिकाण आहेत, ते बघायला मी जाईल. म्हणजे आपलं 1 दिवसात हे कॅमरून हायलँड्स कम्प्लीट होऊन जाईल. ऍक्च्युली उटी सारखं वातावरण आहे इथं सगळं, त्यामुळे बाहेर पडताना एकदम चिल अशी पूर्ण म्हणजे वातावरण चिल असं वातावरण आहे. तर बघू शकता अशी हे पार्क आहे मागच्या साईडला. ह्या साईडला ही गाडी गेली नाही निळ्या कलरची, त्या ओल्ड रेंज रोवर नाही का, म्हणजे युरोपमध्ये ओल्ड रेंज रोवर असतात बघा, त्या टाईप ती, म्हणजे त्या रेंज रोवर इथं खूप बघायला भेटतील. मला कालपासून खूप आश्चर्य वाटतं, कारण की मी इतक्या त्या रेंज रोवर बघितल्या, त्या जुन्यावाल्या एकदम 1980s 90s वाल्या. एकदम मस्त वाटतंय, विंटेज वाला लुक नाही का. परत त्यात 4x4. हे बघा माझ्या मागे पार्क, जो मी तुम्हाला काल दाखवला ना, तो पार्क आहे हा. मित्रांनो आलोय मार्केटमध्ये. ह्या रेस्टॉरंट तर उघडं नाहीये. म्हणजे काल मी 2-3 रेस्टॉरंट बघितले होते इंडियन, त्यातलं एक तर बघितलं सध्याला, ते उघडं नाहीये. बघू आता दुसरं आहे का नाही. ते बघा त्या साईडला त्या जुन्या रेंज रोवर नाही का, ती दिसली का, आर्मी ग्रीन कलरची, एक नंबर. फायनली रेस्टॉरंट मला भेटलेलं आहे आणि ओपन आहे. तर इथे खातो आता. मस्तपैकी नाश्ता झाला. आता मी जायला मोकळा. 8:05 झालेत, आणखी 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटाच्या आत मला पोहोचायचंय. बाकी तो वेळेवर येईल का नाही ते त्याला माहिती. मी वेळेवर राहणार तिथे. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. फायनली दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर कॅमरून हायलँड मधली ही राईड चालू झाली आहे. तर जी गायडेड टूर आहे ना. तर पहिला स्पॉट होता टी एस्टेट. तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही, पूर्ण टी एस्टेट आहे इथं. ऍक्च्युली या एरियात पूर्ण सगळीकडे टी एस्टेट भरलेले आहे. तो तिकडे बघा त्या साईडला ती जी लाल कलरची गाडी गेली ना, ती माझी म्हणजे टूर ऑपरेटरची गाडी आहे. अरे यार लँड रोवर घेऊन येतात यार हे लोक. 1980-90च्या ज्या लँड रोवर असतात ना, एकदम लोखंडी कारभार. खूप मस्त वाटलं यार. एकदम थार पेक्षाही मस्त फिलिंग आहे नाही का. थार मध्ये पण कसं आपल्याला रगड फिलिंग येते नाही का, त्यापेक्षाही मस्त फिलिंग होती. आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही पूर्ण टी प्लांटेशन, एक नंबर. बरेच लोकांना फॅन्सी गाड्या घेऊन येतात माहिती का. म्हणजे काही लोकांकडे एकदम जुन्या गाड्या, ज्या विंटेज कार सारख्या नसतात का, त्या टाईप कार घेऊन येतात यार लोक. आणि एकदम वाईट पण मस्त आहे. म्हणजे कसं कधी कधी तुम्हाला पिवळी कार दिसेल एकदम, कधी कधी एकदम ग्रीन कार दिसेल. आपल्याकडे ज्यांच्याकडे कसं महिंद्रा पिकअप असतो नाही का, तसे इथल्या नॉर्मल शेतकऱ्याकडे पण इथली लँड रोवर आहे, ज्या जुन्या लँड रोवर आहेत ना त्या. हे बघा पूर्ण टी प्लांटेशन आहे माझ्या मागे.
आणि ही लँड रोवर आहे ती जी आमची टूर गाईडची आहे. हे बघू शकता तुम्ही, ही लँड रोवर आहे ती. हे बघा समोरच्या वाल्याकडे पण केशरी कलरची आहे आणि आपली लाल कलरची. Each corner whispers a hero or fail. Smooth flow cutting through the urban scale, where truths are spoken and tales unveiled. Boom bap echoes through the जिथं नजर जाईल तिथं टी प्लांटेशन आहे भाई. एक नंबर आहे यार, एक नंबर आहे, मस्त आहे. ऍक्च्युली आपल्या इथे पण म्हणजे उटी आणि मुन्नार साईडला आहे बऱ्यापैकी, पण ते काय करतात आतमध्ये जाऊ देत नाही. बऱ्याच ठिकाणी रेस्ट्रिक्टेड आहे. मे बी पॉप्युलेशन म्हणजे लोक परेशान पण करत असतील, तो भाग वेगळा. पण इथे ना म्हणजे तुम्ही सरळ आतमध्ये जाऊ शकता आणि म्हणजे इवन आपण पानं जरी तोडले ना तर कोणी काही बोलत नाही. इवन वर्कर्स काही ठिकाणी वर्किंग आहेत पण काही बोलत नाही आहे. एक नंबर आहे. slow. Ooh, yeah. Talk box singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising, moving on that west coast ride. सध्याला आम्ही आलोय मोसी फॉरेस्टला. ऍक्च्युली हे मोसी फॉरेस्ट आहे, इथं फॉरेनर्स साठी 30 रिंगेट घेत आहे यार. म्हणजे जवळपास आपले 600 रुपये नाही का. नुसती ही ट्रेल आहे, त्या ट्रेलमध्ये जायचंय वर, त्यासाठी 600 रुपये. आणि टूर ऑपरेटरच्या तुम्हाला आता फक्त कार दाखवतो नाही का. यार सगळ्यांकडे डिफेंडर आहे, ते पण त्या जुन्या डिफेंडर नाही का, फर्स्ट मॉडेल. हे बघा, ही एक डिफेंडर, ठीक आहे, ही एक, ठीक आहे, ही एक डिफेंडर, ही पण डिफेंडर, ही आमच्या टूर ऑपरेटरची डिफेंडर. हे बघा मागे बघा, ही सुद्धा डिफेंडर. इथे सुद्धा डिफेंडर आणि इथे सुद्धा. एक नंबर आहे भाई. टूर ऑपरेटर, शेतकरी सगळे डिफेंडर घेऊन येतात. आपल्या इकडे डिफेंडर म्हणजे एक स्टेटस आहे नाही का. इथे एकदम नॉर्मल लोकांकडे पण डिफेंडर आहे. आता आम्ही मोसी फॉरेस्ट वर चढाई करतोय ऍक्च्युली. तर इथं ट्रेल आहे हा, तर मे बी 1-1.5 तास लागेल, सांगता येत नाही किती वेळ लागेल, पण बरेच लोक जात आहे वर. आमचा टूर ऑपरेटर म्हणला की ठीक आहे तुम्ही पण जा, फक्त एक गोष्ट आहे की 30 रिंगेट तुम्हाला द्यावं लागेल. मित्रांनो, या जर ट्रेलला येत असाल ना तुम्ही मोसी फॉरेस्टच्या, तर एकच गोष्ट सांगतो, सकाळी या, कारण की इथं दुपारी एकदम अनबिअरेबल होऊन जातं म्हणे, कारण की इथं तापमान खूप वाढून जातं दुपारी. तर टूर ऑपरेटरनी आम्हाला पहिले तेच सजेस्ट केलं की पहिले आपण ट्रेल कम्प्लीट करून घेऊ म्हणे, त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे स्पॉट करता येईल. तर त्या हिशोबाने मग आम्ही आलोय. तर हा ट्रेल कम्प्लीट झाल्यानंतर मे बी तो पुढच्या स्पॉटवर आम्हाला घेऊन जाईल. तुम्ही बघू शकता ट्रेल माझ्या मागे. एक नंबर आहे यार इथं चढाई करणं. आणि मध्ये मध्ये एवढे वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत. आता हे बघा, हे झाड, हे काहीतरी कळतंय काय नेमकं कोणतं झाड आहे. म्हणजे काही काही झाडं अशी आहेत ना जे आपण कधी भारतामध्ये बघितलेलं नाही का. अशा प्रकारची झाडं तुम्हाला इथे बघायला भेटतील. आणि दुसरी गोष्ट, खूप स्वच्छ आहे. इव्हन हे ट्रेल असलं तरी इकडे तिकडे कुठेच असं चॉकलेटचे हे फेकलेले ते फेकलेले कुठेच सापडणार नाही. फॉरेनर अक्षरशः भरलेले तिथं. जवळजवळ आतापर्यंत म्हणजे मी 10 मिनिटं झाले ट्रेल चालू करून, तर जवळपास 50 ते 60 जण मी बघितले. Poison plant. Look at the milk, yeah? Milk. Poison plant. You can touch every leaf in the jungle. Don't put your mouth. Okay. Sometimes you make it paralyzed, die. Oh, okay. Black and white. Not a poison plant, huh? There's some other ferns in the normal ferns in the some tea garden, also some other ferns, young ferns. We can cook them, yeah. Yes. Very tasty, very nice. Okay. Jungle people also
that they know which one is good one. To find out, they can cook them. Yeah, very nice. Not every ferns is not poison fern. Yeah, some fern, very ferns is very nice one. Yeah. Is there mimosa fern here, or is it too cold? You know the one that closes up? No, Too no, cold? too cold. The clone was the one is a shy leaf. Shy leaf. Shy leaf. But the Indian people, shy leaf, we can cook them. In India, I see the YouTube people, they make medicine here. Shy leaf. The shy leaf you touching, it's a clove. ट्रेल तर एक नंबर आहे यार. बरेच बाहेरचे लोक इथं आहेत, त्यांना ट्रेल खूप आवडतात ऍक्च्युली. म्हणजे तुम्ही जर अमेरिकेला जरी गेला तरी नुसते ट्रेल करणारे लोक बरेच दिसतील नाही का. सॅटर्डे असो संडे असो हे लोक सकाळी सकाळी उठणार आणि ट्रेलसाठी जाणार. तर सगळीकडे यांचा हा सेम पॅटर्न आहे आणि खूपच पीसफुल आहे इथं तसं बघायला गेलं तर. मला असं वाटतंय जेवढं आतापर्यंत माझा रिव्ह्यू आहे की मोसी फॉरेस्टला तुम्ही तुमच्या गाडीने येऊ शकता, कारण की इथं एवढा मोठा ट्रेल नाही आहे. हा जवळपास 1-1.5 किलोमीटरचा असेल फार तर. आणि मी असं कुठं तिकीट काउंटर वगैरे पण नाही बघितलं, त्यामुळे मला माहीत नाही एक्झॅक्टली कसं वर्क होतं. पण जर तुम्हाला यायचं असेल आणि जर 600 रुपये वाचवायचे असतील, गाडी बाहेर पार्क करा आणि सरळ येऊन जा, कारण की इथले लोकल मलेशियन लोक डायरेक्ट येत आहेत त्यांचे. इथे काही गाडीची वगैरे गरज पडत नाही. म्हणजे ऍटलिस्ट ते तरी असे येत आहेत. तर आता मला माहित नाही फॉरेनरसाठी मे बी हे विचारतील नाही का, काय सांगता येत नाही. This one is just a smell it only. Smell. This one good smell. Wow, very nice. I like this smell. Oh, I like Bum, that. like bum. Yes. It's like bum. Also, you try this one. You have it? Lemon balm? No, it's a citron. Oh, for the bugs. Citron, mosquito plant. Yeah. Get more for me. Kau suka dikit? Tadi. Citron leaf. Yeah. That is like banana, yeah. Wild banana. Wild banana, the jungle banana. Taste not good taste, yeah. It's a more glue, and no more glue and many seed. The stomach problem. You eat it, more very glue for the mouth, and mouth all coming, more darker coming, yeah. इथे तुम्ही बघू शकता या ठिकाणी लिहिलंय यांनी पहांग. तर ऍक्च्युली काय सीन, हे जे फॉरेस्ट आहे ना, हे फॉरेस्ट आहे बॉर्डरवर. तर इथे 2 प्रोव्हिन्स पडतात, एक तर आहे पहांग आणि दुसरं आहे पेराक. तर या साईडला पहांग आहे आणि इकडच्या साईडला पेरांग आहे. म्हणजे उजव्या साईडला पहांग आणि लेफ्ट साईडला पेराक आहे. एकदम बॉर्डरवर हा जंगल येतो आणि त्यात ही ट्रेल आहे. एक नंबर. ऍक्च्युली जे कॅमरून हायलँड्स आहे ना ते पहांग मध्ये येतं. इथल्या व्ह्यू पॉइंटला आलोय सध्याला, मोसी फॉरेस्टच्या. बघू शकता व्ह्यू तुम्ही. कसलं झाड आहे नाही का, शेंगा सारखं दिसतंय पानं. ओव्हरऑल मोसी फॉरेस्ट ठीक आहे मित्रांनो. जस्ट सकाळी आले तर तुम्हाला मजा येईल. त्याच्यावर मला नाही वाटत की एवढं म्हणजे 1-1.5 किलोमीटरचं आहे फक्त नाही का ट्रेल. थोडीशी चढाई आहे, थोडंसं ढलान आहे आणि ठीक आहे. तर 1 टाइम विजिट आहे, येऊ शकता. डायरेक्ट आले तर बरे, कारण की 30 रिंगेट वगैरे द्यायला नाही पडणार. बरेच फॉरेनर पण बघतोय मी की जे 1-1, 2-2 जण आलेले आहेत. तर हे कशाचं याला गायडेड टूर म्हणताय मला माहित नाही. हे बघा आता हे दोघं जे मागं बसलेत ना, हे इथले लोक आहेत लोकल. तर यांना कशाचं गायडन कशाचं काय, सरळ येत आहेत लहान पोरांना घेऊन. पण मला हॉस्टेलवर सांगितलं यांनी की मोसी फॉरेस्टला आपण विथ गाईडच जाऊ शकतो. ठीक आहे. दिस भाई पुढच्या स्पॉटवर आम्ही गेलो होतो. तर पुढचा स्पॉट होता टी फॅक्टरी ॲक्च्युली. तर इथं कसं आहे, मंडेला टी फॅक्टरी बंद असतात.
त्यामुळे आम्हाला ती फॅक्टरी बघता नाही आली. तर त्याच्यानंतर आता आम्ही आलोय जिथे तुम्ही चहा वगैरे विकत घेऊ शकता ना, अशी जागा आहे. ऍक्च्युली यांचं सेल्स रिलेटेड या गोष्टी आहेत सगळ्या, तर तिथे घेऊन आलेत. तर इथे काही नाही, हे कॉम्प्लेक्स आहे. इथे टी वगैरे आपण इथली जी कॅमरॉनची जी फेमस टी आहे मलेशियन, तर इथे तुम्ही विकत घेऊ शकता. आणि बस नॉर्मल स्पॉट आहे. आणि ऍक्च्युली इथं दुसरी गोष्ट अशी की टी प्लांटेशन आहे वर, तर त्या टी प्लांटेशनला तुम्हाला एक ट्रेल टाईप बनवलंय त्यांनी. तर जर तुम्हाला म्हणजे चहाच्या मळ्यातनं चालत चालत वर जायचंय तर जाऊ शकता. पण ऑलरेडी मी इंडियामध्ये बऱ्याचदा केलेलं आहे या गोष्टी, कारण की उटी मुन्नार साईडला बऱ्याचदा झालंय. त्यामुळे मला खास काही इंटरेस्ट नाही त्याच्यात, त्यामुळे मी काही वर जाणार नाही. पण तुम्ही इथे बघू शकता माझ्या मागच्या साईडला ही ती एंट्रन्स आहे. या एंट्रन्स मधनं आपण गेलो की आतमध्ये सगळा टी, हे बघा पूर्ण मागच्या साईडला पूर्ण टी गार्डन आहे. बस एवढंच आहे. तिथे मागे बघा कॅमरून टी लिहिलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. ते बघा या कॅमरून व्हॅलीच्या आउटलेटमध्ये मी आलोय. काही नाही, चहाचे प्रोडक्ट सगळे ठेवले त्यांनी इथे. तर बघू शकता. आता हे चहाचं पॅकेट बघा 13.50 रिंगेट, म्हणजे 13×26 260 270 रुपये त्याची किंमत आहे. आणि अच्छा 25 टी बॅग्स आहेत, ग्रामर नाहीये. 25 टी बॅग किती 270 रुपयाला. माझ्या मते भारतामध्ये याच्यापेक्षा खूप स्वस्त पडेल. बाकी प्रोडक्ट आहेत ती रिलेटेड, जसं हे आहे म्हणजे तुम्ही चहा पिऊ शकता, कप वगैरे विक्रीला आहे. आणि हे मला हे जरा थोडंसं याचं आश्चर्य वाटलं ऍक्च्युली. स्पून विकतायत हे लोक. 3 स्पून आहे, एक तर बटरवाला आपलं हे आहे आणि नॉर्मल स्पून, आणि एक फोर्क आहे. त्याची किंमत यांनी ठेवली आहे 15 रिंगेट, जे की म्हणजे 300 रुपये झाले आपले. बऱ्यापैकी जास्त किंमत आहे. पण हा काही लोक शौकीन असतात, जसं आता हे बघा एकदम ओके मध्ये काम आहे नाही का. शौकीन लोकांना काही टेन्शन नसतं, मे बी ते खर्च करू शकता. हे बघा इथे टी बॅग दिली त्यांनी 15 रिंगेटला, म्हणजेच 300 रुपये. ठीक आहे. त्याच साईडला कॅफेटेरिया आहे, तर कॅफेटेरियामध्ये काय ज्याला खायचं त्याने खाऊ शकतं. मी तर सकाळीच पोटभर नाश्ता करून आलोय, ते पण आपल्या तमिळ रेस्टॉरंटमधून. एकदम ओके मध्ये कार्यक्रम झालेला आहे सकाळी सकाळी. यार इथे ना यांनी एक गोष्ट केली आहे इथं, म्हणजे टी प्लांटेशनला जर तुम्हाला वर जायचंय राईट, तर तुम्ही वर जाऊ शकता. 4 रिंगेटचं तिकीट ठेवलंय त्यांनी, तर 80 रुपये होता ते. पण इथं टुरिस्टकडनं आणखी जर पैसा यांना काढायची इच्छा आहे माझ्या मते, तिकडे मागच्या साईडला बघा यांनी सफारी ठेवली आहे. तर आमच्या म्हणजे टूरमध्ये जे आलेत ना 4-5 जण, तर ते सफारीवर चाललेत ते ऍक्च्युली. तर सफारीचं तिकीट माझ्या मते जवळपास असेल 800-900 रुपये. आणि ते वर घेऊन जाणार, हे वर दिसतात ना हे सगळे टी प्लांटेशन, बस तिथनं ते एक टेकडी आहे वर, त्या टेकडीवर घेऊन जाणार म्हणे. आणि त्याचे वेगळे पैसे चार्ज करतील. आता 800-900 चार्ज करतील. शेवटी हा, जर ऍक्च्युली त्यांनी ते इंग्लंडचे आहेत त्यामुळे त्यांनी बघितलेलं नाहीये टी प्लांटेशन याच्या आधी, तर या मे बी त्यांच्यासाठी वर्थ इट असेल. पण आपण इंडियन लोक बरेच जणांनी बघितलेलं असतं टी प्लांटेशन याच्या आधी, त्यामुळे मला इंटरेस्ट नाहीये आतमध्ये जायचा. फार तर बघेल मी एखादं, मला जर चहाचं पॅकेट वगैरे खरेदी करायची इच्छा झाली तर. बस दॅट्स इट. याच्यानंतर मग आम्ही नेक्स्ट स्पॉटला आम्ही जाणार इथून पुढे. Each sip of the moment is brewed with intent. The flavor of life. इथल्या बटरफ्लाय पार्कला आलोय सध्याला. तर 15 रिंगेटचं तिकीट आहे यांचं. 15 रिंगेट म्हणजे जवळपास 300 रुपये. बाई सगळा बिझनेस मांडला इथं माहिती का. कुठेही जा काही ना काही तिकीट, कुठेही जा काही ना काही तिकीट. बर्ड्स गार्डन, अच्छा. अरे भाई आतमध्ये पक्षी असे मोकळे सोडले त्यांनी नाही का, आणि यांना आपण बघू शकतो. ओ अरे कोंबडे जिवंत आहेत बाबा आणखी इथले नाही. तो तिकडचा कोंबडा बघितला का. अरे बापरे, सरदार आहे आता.
rolling down the strip with the top. अरे बापरे बापरे बापरे, कोंबडा आहे का काय हा? Yeah, the west where it's at. Palm trees swaying cool. भाई पांढरे मोर ठेवलेत रे भाई यांनी, पांढरे मोर अक्षरशः. अरे बापरे. My sneakers doing tricks. Hey, we riding real smooth. So smooth. California grooves. West side. Ooh yeah. BBQs fired up. Bring your crew. Come through. Retro vibes. It's what we do. Check it out. Beats on the track. Got us feeling real good. Talk to 'em. Talk box vibes. Bring the heat to the hood. Cruising down the boulevard. Cypress trees wave. West Coast flavor that'll carry you for days. Oh, the ocean breeze, it calls my name. Seagulls and the sunset in this golden frame. That's right. Late night rhythm keeps it all so tame. So chill. West Coast dreams will never be the same. आता बटरफ्लाय फार्म. California grooves. ओ बेंगाल कॅट. हे बेंगाल कॅट झोपलेली आहे. It's what we do. ओके, Beach bikes rolling, neon lights at the park. Shine हे इकडे पण बघू शकता. top, chilling, blazing vibes in the dark. Sitting high, sipping on that cold soda. Pop real अरे भाई हे काय भाई, रेकून आहे वाटतं हा. It's the only way to go. मित्रांनो थोडे सशे बघू आपण, नाही का? Beach bikes rolling, neon lights at the park. Shine on rooftop, chilling, blazing vibes in the dark. Sitting high, sipping on that cold soda, pop real slow. इकडे जरा मोठे सशे आहे. Coast magic, it's the only way to go. मी काय यांना हात लावणार नाही, नाही का? चावला गेला तर उगा फुकटचा ताण, नाही का? अरे भाई हे मिरकट काय काय माहिती, मिरकट पण ठेवले त्यांनी, नाही का? निवांत. The evening drips like honey, oh, so slow. A saxophone whispers where shadows go. Gentle piano paints the twilight. स्ट्रॉबेरी प्लांटेशनला हे घेऊन आलेत आता सध्याला. It's very nice. या हे बघा, सगळे स्ट्रॉबेरीचे झाड आहेत. सेम आपले जसे महाबळेश्वरला आहे ना, त्या टाईप आहे. अजूनपर्यंत तरी इथं पैसे मागितलेले नाही. मागितले तर सांगता येत नाही, कारण की प्रत्येक ठिकाणी काही ना काही चालूच आहे, नाही का? Reflections murmur on a flowing stream. Philosophy. मित्रांनो आता आलोय कॅमरून हायलँड्सच्या मार्केटमध्ये. मार्केटमध्ये बघा यांनी काय ठेवले ते. व्हॉट इज द नेम ब्रदर दिस? कोकालोआ. अल्पाकास. ओके. हा 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 हा. ओके अल्पाकास. ओके. एक नंबर आहे दिसायला.
Oh, isn't life a fleeting kind of art? The tender kind भाई यांच्याकडनंच घ्यायची एक गड्डी 60 रुपयाची आणि त्यांना खाऊ घालायचं. whispered question हे आमच्या टूर मध्ये या मॅडम सोबत आले. या ऍक्च्युली तमिळ आहेत पण मलेशियन आहेत. answers wrapped in the city's blues. Oh, city lights, they flicker like a dream. Reflections murmur on a flowing stream. You speak in Malay. Filled with each thought we sow. Wistful wanderings of all we know. बरंच काही या मार्केटमध्ये फिरायला. गोष्टी बघतो इकडच्या तिकडच्या. अजून तरी काही भेटलं नाही जे की आपल्याला, म्हणजे ऍक्च्युली मला 7 kg चीच लिमिट आहे ना, तर चालू आहे विचार मावशीच्या मुलींसाठी काहीतरी घेऊन जायचं. पण कानातले वगैरे इथं तर काही भेटतच नाहीये आणि बाकी गोष्टी वर्थ इट वाटत नाही तेवढ्या. नॉर्मल बो वगैरे त्याची किंमतच 60 रुपये ना 80 रुपये. as my guide. Top down riding, let the West Coast vibes collide. Cornerstone तर मार्केट फिरल्यानंतर भाऊ आता घेऊन आलेत आपल्याला इकडच्या या फ्लॉवर मार्केटला ऍक्च्युली. streets of my neighborhood. तर इथं तुम्ही म्हणजे जस्ट छोटे छोटे जे प्लांट आहेत ते विकत घेऊ शकता आणि बाकीच्या गोष्टी पण क्रॉकरी आयटम्स वगैरे. हे मार्केट टाईपच आहे, फक्त बस एक गोष्ट कळाली तुम्ही किती पॅकेज घ्या काही करा, तुम्हाला जिथे जावं लागेल तिथे काही ना काही पेमेंट करावंच लागेल नाही का. ठीक आहे, इथले लोकल आपल्याला म्हणजे प्लांट बघायला भेटत आहे जे की चांगलं आहे. हे बघा इकडे निवडून सारखे पण काही काही आहे राव. कॅक्टस, ओ माय गॉड. हे बघा इकडे पूर्ण कॅक्टस भरले तिथे नाही का. एकदम दाबून व्हरायटी बाई. हे बघा हे 8 ला म्हणजे किती 160 रुपयाला आहे एक प्लांट. मस्त आहे बघायला गेलं. मित्रांनो टूरच्या शेवटच्या स्पॉटला आहे सध्याला आम्ही. हे आहे बुद्धा टेम्पल माझ्या मागे. यार इथलं वातावरण खूपच छान आहे काही म्हणा. हे बघा तिकडे बुद्धाचा एक स्टॅच्यू आहे आणि यार इथं एक गोष्ट आवडली मला माझदा कंपनीचं. मला ॲक्च्युली अमेरिकेमध्ये मी जेव्हा माझदा कंपनीच्या गाड्या बघितल्या होत्या ना, मला CX-30 खूप आवडली होती त्यांची. CX-3 का 30, ओके ही CX-5 म्हणजे 3 असेल ते. CX-3 खूपच आवडली होती, एकदम मस्त लुक होता. आणि हे सगळं हे बुद्धिस्ट टेम्पल आहे. यार मस्त पैकी रेंज रोवर मध्ये फिरतायत यार हे लोक. ही टुरिस्टची गाडी आहे निळीवाली. आणखी एक अँटिक गोष्ट इथं मला दिसली, ती मर्सिडीजची ट्रक. आता ही खरंच मर्सिडीजची आहे का मला माहित नाही, पण कायच युनिक दिसते यार. हे मला असल्या युनिक गाड्या आवडतात माहिती का, एकच नंबर आहे. तर सध्याला आता बुद्धिस्ट टेम्पल मध्ये एंटर होतोय. हे सगळं मंदिर आहे. तर एकदा आतून तुम्हाला दाखवतो कसं आहे काय. city hums low. वाव, Drizzle soft whisper. हीच ती मेन मूर्ती आहे बुद्धाची. Where do thoughts खूप छान. The saxophone sighs in a soulful lament, a moment of peace that feels heaven sent.
bookstore windows. मित्रांनो, डे टूर कम्प्लीट झालेला आहे. आता आलोय मी हॉस्टेलला वापस. तर हॉस्टेलचं नाव आहे स्लीप बॉक्स. तुम्हाला दाखवतो. ही एंट्रन्स आहे ॲक्च्युली. माझ्या मागे बघाल ना तुम्ही, ही एंट्रन्स आहे. आणि इकडे सगळा नॉर्मल एरिया आहे ना, लिव्हिंग एरिया. बरेच लोक बसून चिल करताय. आणि या ठिकाणी तुम्ही बसून काही पण ऑर्डर करू शकता. जे इथे येईल तुम्हाला जेवण आणून देतात तिथं. असा हा कॉमन एरिया ॲक्च्युली. ज्याला पूल खेळायचं तो खेळू शकतो. आणि इथं लेफ्ट साईडला रिसेप्शन आहे. हे बघा, या इकडे सगळे बेड्स आहेत ॲक्च्युली. असे यांनी कंपार्टमेंट बनवले आणि प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये एक बेड ठेवला आहे. ॲक्च्युली हॉस्टेलचं नाव पण स्लीप बॉक्सच आहे, त्यामुळं बॉक्स टाईप स्ट्रक्चर आहे सगळीकडे. हे बघा, पूर्ण तुम्हाला असे वेगवेगळे बॉक्स दिसतील. आणि 2 फ्लोअरमध्ये कारभारी बॉक्स नाही, इथं वर एक आणि खाली एक. आता हे डबल बेड मला बॉक्स आहे. मी जो बुक केला तो सिंगल बेडवाला आहे. हा इथं वरचा माझा, हा सिंगल बेडवाला आहे. असं आहे. रूम पण आहे सेपरेट, त्याचे चार्जेस वेगळे. जर सिंगल बेडवाला केला तर 800 रुपये पर डे. काही नॉर्मल आहे रेट. इथं वॉशिंग मशीन वगैरे दिली यांनी, तर ज्याला कपडे वगैरे धुवायचे तर धुवू शकतो. आणि वॉशरूम वगैरे सगळे असं कॉमन असणार वॉशरूम आणि वॉश बेसिन इकडे. असं एकंदर एकदम क्लिनलीनेस एकदम छान आहे. आणि परवडतं 800 रुपयाच्या मानाने एक दिवस 800 रुपये, ते पण फुल AC परवडतं.